कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा. नवी मुंबईतील कळंबोली येथे काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न काही जणांकडून विचारला जातो. मात्र असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवारसाहेबांनी काय नाही केलं. ईडी, सीबीआयचे ग्रहण लागले की पहिल्या निष्ठेला धक्का लागतो, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा समाचार घेतला. अजित पवार गटावर निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की आपल्यातून गेलेले नेते दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे आहेत. वतनदारी वाचवण्यासाठी त्यावेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते. महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं बंद होतं तेव्हा अंधभक्त तयार होतात. पक्ष फोडून चाणक्य होता येत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत, असा टोलाही कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे.